अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे हे पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचे पठण केल्याने मनातील सर्व भीती नष्ट होते, सर्व कामे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही, मृत्यूचे भय नष्ट होते, श्री स्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो, संकटातून सुटका होते आणि श्री स्वामी समर्थांची कृपा होते. तर तारक मंत्राचे तीर्थ बनवण्याची पद्धत आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपल्याला देवासमोर बसावे लागेल. त्यानंतर एका पेल्यात पाणी भरून घ्यावे. आपल्या उजव्या हात पहिल्यावर ठेवावा. एक अगरबत्ती लावावी. तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यावा. हात पाण्यावर ठेवून 1 किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. नंतर अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला आणि गळ्याला लावावी. चिमूटभर रक्षा पाण्यामध्ये टाकावी. हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे आणि थोडेसे घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे. तर या तारक मंत्राने मंडळी मनातील सर्व भीती नष्ट होते, सर्व कामे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही, मृत्यूचे भय नष्ट होते, श्री स्वामी समर्थांवरील विश्वास अधिकच वाढतो, संकटातून सुटका होते व श्री स्वामी आईची कृपा होते. तर हे तीर्थ बनवताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना मन एकाग्र आणि भावपूर्ण असावे. तीर्थ बनवताना शक्यतो 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणे महत्त्वाचे आहे. हे तीर्थ बनवून घरातील सर्वांनी घ्यावे आणि घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती हवी असेल तर श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे हे तीर्थ बनवून नियमितपणे घ्या. तारक मंत्राच्या पठणाचा मानसिक आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. या मंत्राच्या पठणामुळे मनातील भीती, चिंता, नकारात्मक विचार आणि तणाव कमी होतो. या मंत्राच्या पठणामुळे मनःशांती आणि स्थिर होते. या मंत्राच्या पठणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. त्याचबरोबर तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही जर दररोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा 2दा घेऊ शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे तीर्थ घेऊ शकता. हे तीर्थ कोणीही घेऊ शकतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे तीर्थ लाभदायक आहे. तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही तुमच्या पूजाघरात किंवा घरातील कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता. हे तीर्थ तुम्ही पिऊ शकता, आंघोळीच्या पाण्यात मिसळू शकता किंवा तुमच्या अंगावर शिंपडू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे तीर्थ वापरू शकता. तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे, जो मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करतो. या मंत्राचे नियमित पठण केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू शकतात. श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे हे तीर्थ हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे, जे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणू शकते. तारक मंत्राचे तीर्थ बनवण्यासाठी तुम्हाला फक्त एका पेल्यात स्वच्छ पाणी भरावे. तुमच्या देवघरासमोर बसावे आणि 1 किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. नंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह ते तीर्थ घेऊ शकता. तर मंडळी, अशा प्रकारे हे तीर्थ बनवून तुम्ही सुद्धा घ्या. खूप महत्त्वाचे कार्य करते आपल्या जीवनामध्ये व स्वामींना आपल्या आणखी थोडेसे जवळ आणते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा तयार करणार नाही तीर्थ? तर नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओससह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.